नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मसावट पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात चैतन्य कन्हैयालाल ढोंडरे राहणार मालेगाव जिल्हा नाशिक या व्यापाऱ्याची 2 लाखात आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी मसावट पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मसावट पोलीस ठाणे हद्दीतील घटनास्थळ असलेल्या एका ठिकाणी चैतन्य कन्हैयालाल ढोंडरे वय 24 वर्ष राहणार मालेगाव जिल्हा नाशिक या व्यापाऱ्याची दीपक हनुमान सागट, सादिक पाशा अब्दुल रहीम आणि पंकज कुमार पटेल या तिघांनी ग्रीन चिली प्लॉट मधील 10 टन माल पाठवितो असे सांगून आमिष दाखवून 2 लाख रुपये ऍडव्हान्स घेतले होते। परंतु वेळोवेळी सदर प्रकरणी त्यांनी सदर व्यापाऱ्याला ते 2 लाख रुपये परत केले नाही व कुठलाही माल पाठविला नाही। दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9:30च्या सुमारास हा व्यवहार पार पडला होता। परंतु आपली आर्थिक फसवणूक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर दिनांक 27 मार्च 2025 रोजी सायंकाळी 7:29 मसावट पोलीस ठाण्यात व्यापारी चैतन्य कन्हैयालाल ढोंडरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक हनुमान सागट, सादिक पाशा अब्दुल रहीम, पंकज कुमार पटेल या तिघांविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे करीत आहेत।